बँकेत काम करत असताना एक गोष्ट मी रोज बघतो, गुंतवणूक, एफडी, शेअर मार्केट की सोनं, कुठं तुमचे पैसे खरंच वाढत आहे आणि महागाईला मात करत आहे. याकरिता गेल्या 11 वर्षांचा 132 महिन्यांचा डाटा एकत्रित करून मी एक इन्फोग्राफिक्स तुमच्या समोर मांडत आहे. यात जानेवारी 2015 पासून जर दर महिन्याला फक्त 100 रुपयांची गुंतवणूक जर तुम्ही या फंड्स मध्ये केली तर तुमचे फंड्स तुमची एकूण गुंतवणूक होणार 13,200 रुपयाची. आता ही सीपीआय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स दर्शवते महागाईला. म्हणजे आज 13,000 रुपयांची वस्तू 11 वर्षांखाली होती, तिला घेण्याकरिता तुम्हाला आज 17,000 रुपये मोजावे लागतील. पण आता चार्ट मध्ये 2019 पर्यंतचा काळ बघा, सगळ्याच इन्व्हेस्टमेंट साधारण परफॉर्म करत होत्या. काही ठिकाणी तर मीडियम टर्म मध्ये बँक एफडीने चक्क निफ्टी आणि गोल्ड पेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत. सुरक्षित पर्यायांसाठी एफडी आणि पीपीएफ हे महागाईला सातत्याने बीट करतात. पण त्यानंतर निफ्टी आणि गोल्ड मध्ये जी एक्सपोनेन्शियल वाढ झाली आहे ती खूप कमी वेळात आणि अचानक आली आहे. म्हणूनच इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी तुमची कालावधी आणि उद्दिष्ट आधी ठरवा आणि त्यानंतर प्लॅन करा. कोणतीही इन्व्हेस्टमेंट वाईट नसते, फक्त वेळ आणि तुमचं उद्दिष्ट जोडले पाहिजे.